प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 वचन 11 आणि 12 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानिलेला जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूचा शिष्य पेत्र आणि योहान हे एका ठिकाणी मंदिरामध्ये जात होते, आणि जात असताना त्यांना वाटेमध्ये मंदिराच्या जवळ एक लंगडा भिकारी दिसतो, जो जन्मापासून लंगडा असतो, आणि त्याला मंदिराजवळ दररोज आणून ठेवत असे, अशासाठी की लोक येणारे जाणारे त्याला भीक देत असत. आणि बायबल सांगते की एक दिवशी योहान आणि पेत्र तेथून जात असताना त्या भिकाऱ्याने त्यांच्याकडे पैसे मागितले. तेव्हा पेत्राने त्या भिकारीकडे पाहिलं, आणि पेत्राने सांगितलं त्याला की आमच्याकडे सोने आणि रुपये नाही, पण जे आमच्याकडे आहे ते आम्ही तुला देतो. नासुरी येशूच्या नावाने उठ आणि चालायला लाग. त्याचे हे शब्द ऐकताच आणि पेत्राने त्याचा हात धरून त्याला उभं केलं. बायबल सांगते की लगेच त्या भिकारीच्या पायामध्ये बळ आलं आणि तो उठून चालू लागला. हालेलुया, हालेलुया. इस्रायलमध्ये जेव्हा पेत्राने हा मोठा चमत्कार घडवून आणला, तेव्हा तेथील जे यहुदी लोक होते ते त्यांना पकडून तुरुंगामध्ये टाकतात, त्यांना पकडतात आणि त्यांना न्यायसभेपुढे उभे करतात. आणि पेत्र आणि योहानाला प्रश्न विचारतात की हे तुम्ही कोणाच्या नावाने केले, कोणत्या सामर्थ्याने केले. आणि बायबल असं सांगते की पेत्र हा पवित्र आत्म्याने भरलेला होता. तेव्हा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तो तेथील यहुदी लोकांना सांगतो की तुम्ही बांधणाऱ्यांनी जो दगड तुच्छ मानलेला होता आणि तोच कोनशिला झाला. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण एखादी इमारत बांधतो, एखादी आपण बिल्डिंग बांधतो किंवा घर बांधतो, तर ते जेव्हा बांधकाम सुरू असतं त्यावेळेला मुख्य दगडाची आवश्यकता असते, म्हणजे ज्याच्यावरती पूर्ण घराचं बांधकाम असतो, जो दगड घराला आधार देतो. आणि म्हणूनच बायबलमध्ये असं सांगितलं आहे की यहुदी लोकांनी येशूचा स्वीकार केला नाही. देवाचा पुत्र स्वर्ग सोडून या जगात आला, माणसाच्या पापांच्या तारणासाठी, माणसाला पापाची क्षमा देण्यासाठी, माणसाला दुःखातून, आजारातून, सैतानाच्या हातातून सोडवण्यासाठी देवाने त्याच्या एकुलत्या पुत्राला या जगात पाठवलं. आणि देवाने त्याला कुठे पाठवलं? त्याच्या निवडलेल्या लाडक्या राष्ट्रामध्ये, इस्रायलमध्ये. पण इस्रायलमधील यहुदी लोकांनी येशूचा स्वीकार केला नाही. त्यांनी येशूचे चमत्कार पाहिले. येशूने अंधांना दृष्टी दिली, मुक्यांना बोलतं केलं, लंगड्यांना चालतं केलं, मेलेल्यांना देखील उठवलं. तरी देखील यहुदी लोकांनी येशूवर विश्वास केला नाही, येशूचा स्वीकार केला नाही, त्याला आपल्या हृदयामध्ये प्रभू किंवा मुक्तिदाता म्हणून त्यांनी स्वीकारलं नाही. एवढं कठीण हृदय त्या यहुद्या लोकांचं होतं की त्यांनी येशूला स्वीकारलंच नाही. आणि एवढंच नाही तर त्यांनी देवाच्या पुत्राला वधस्तंभावर खेळण्यासाठी पिलाताच्या हातामध्ये सोपवून दिलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि बायबल सांगते की देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवलं. देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या योजनेप्रमाणे येशू ख्रिस्त या जगात आला होता. संपूर्ण मानवजातीच्या पापांच्या क्षमेसाठी तो स्वर्ग सोडून या जगात आला होता. आज या जगामधील प्रत्येक माणसाला मुक्तीची गरज आहे, तारणाची गरज आहे. प्रत्येक माणूस जिवंत जगतो, पण त्याला माहिती नाही की मेल्यानंतर काय होणार आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये अनेक दुःख आहेत, समस्या आहेत, भांडणं आहेत. सैतानाच्या हातून सैतानाकडून अनेक त्यांना दुःख भोगावं लागत आहे, पण त्यांना कळत नाही की हे कुठून आलेलं आहे किंवा हे का आमच्या जीवनामध्ये घडत आहे. आणि बायबल सांगते की सगळं जे काही जगामध्ये वाईट आहे ते सैतानापासून आहे, कारण सैतान हा देवाचा वैरी आहे. आणि माणसाला सैतानाच्या हातातून सोडवण्यासाठीच देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला, प्रभू येशूला या जगात पाठवलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण
देवाने त्याच्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. इस्रायल देशामध्ये तो जन्माला आला. त्याने 33 वर्ष राहून तेथे अद्भुते घडवून आणली, मोठमोठे चमत्कार घडवून आणले. तरी देखील यहुदी लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. यहुदी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. येशूने अनेक वेळा सांगितलं, मी जे कृत्य करतो त्यावरून तरी तुम्ही विश्वास ठेवा की मी देवाचा पुत्र आहे. पण तरीसुद्धा यहुदी लोकांनी येशूचा स्वीकार केला नाही. अनेक वेळेला येशूची वचने ऐकून यहुदी लोकांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केलं. आणि त्याच येशूला त्यांनी वधस्तंभावर खिळल्यानंतर बायबल सांगतं की येशू मेल्यानंतर त्याला पुरण्यात आलं आणि 3ऱ्या दिवशी तो वैभवाने जिवंत झाला. आणि मग येशू जिवंत झाल्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना 40 दिवस दर्शनं दिली आणि त्याने आपल्या शिष्यांना शिकवलं, देवाच्या राज्याविषयी शिकवलं. आणि मग तो स्वर्गात जात असताना आपल्या शिष्यांना त्यांनी अभिवचन दिलं की मी स्वर्गात जात आहे आणि ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहात त्या देणगीची तुम्ही वाट पहा. येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं होतं की मी पित्याकडे जाईन आणि पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला एक कैवारी देईल, सत्याचा आत्मा देईल, जो सदा सर्वदा तुमच्यामध्ये राहील आणि तो तुम्हाला माझ्याविषयी सांगेल, शिकवेल आणि तुम्ही माझी साक्षी व्हाल. येशूच्या वचनाप्रमाणे बायबल सांगते की 50व्या दिवशी देवाने येशूचे शिष्य एका खोलीमध्ये प्रार्थना करत असताना पवित्र आत्म्याचा वर्षाव केला. येशूचे 12 शिष्य पवित्र आत्म्याने भरून गेले आणि ते यहुदी लोकांमध्ये जाऊन येशूचा प्रचार करू लागले. आणि जेव्हा ते यहुदी लोकांमध्ये जाऊन येशूचे शिष्य प्रचार करत होते, मोठमोठे अद्भुते करत होते, चमत्कार करून दाखवत होते, तेव्हा मात्र तेथील यहुद्या लोकांना हे सहन होत नव्हतं. कारण त्यांनी येशूला क्रूसावर मारून टाकल्यानंतर त्यांना वाटलं की आता सगळं संपलं. पण जेव्हा येशूचे शिष्य सुद्धा चमत्कार करायला लागले तेव्हा त्यांनी येशूच्या शिष्यांना देखील धरून तुरुंगामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना गप्प ठेवण्याचा प्रयत्न केला. पण ते गप्प राहिले नाहीत, कारण त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे देव कार्य करत होता. हालेलुया, हालेलुया. आणि तेव्हाच पेत्र जो पवित्र आत्म्याने भरलेला होता त्याने त्यांना आठवण करून दिली. जुन्या करारामध्ये स्तोत्रसंहितेच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की बांधणाऱ्याने जो दगड नापसंत केला तोच कोनशिला झाला. म्हणजे जो दगड यहुदी लोकांनी स्वीकारला नाही तो दगड कोण आहे? तो येशू आहे. त्यांनी येशूचा स्वीकार केला नाही आणि तोच दगड कोनशिला झाला. कोनशिला म्हणजे ज्या इमारती किंवा घरं बांधण्यासाठी जो मुख्य दगड असतो, जो बाकीच्या विटांना किंवा दगडांना आधार देतो, तोच कोनशिला झाला. हालेलुया, हालेलुया. म्हणजेच जे घर जे घर ज्या मुख्य दगडावर बांधलेलं असतं आणि ज्या दगडाच्या द्वारे सगळ्या घराला आधार मिळतो त्याला कोनशिला म्हणतात. हालेलुया, हालेलुया. आणि मग पुढे पेत्र सांगतो की तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं नाही. या जगामध्ये पेत्र सांगतो असं दुसरं कोणतंही नाव दिलेलं नाही ज्याद्वारे माणसाचं तारण होईल. तो म्हणतो आकाशाखाली माणसाच्या मध्ये असं दुसरं कोणतंही नाव दिलेलं नाही जेणेकरून माणसाचं तारण होईल. तारण म्हणजे काय? तारण म्हणजे पापांची क्षमा, तारण म्हणजे स्वर्गात प्रवेश, तारण म्हणजे सैतानाच्या हातातून सुटका. माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो, आज अनेक जगामध्ये लोक आहेत त्यांना तारण म्हणजे काय हे माहिती नाही. तारण म्हणजे तारणारा म्हणजे वाचवणारा. येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, मुक्तिदाता आहे, वाचवणारा आहे. आज अनेक लोक सैतानाच्या हातातून दुःख भोगत आहेत. त्यांना त्या दुःखातून समस्येतून कसं बाहेर यायचं ते माहिती नाही. म्हणूनच जे लोक अजूनही येशूला ओळखत नाही त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्या असतात आणि त्यांना ते समस्येतून बाहेर येता आलं नसल्यामुळे ते अनेक लोक आत्महत्या करतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण पेत्र इथे स्पष्टपणे सांगत आहे की पेत्र सांगतो तारण दुसऱ्या कोणाकडूनही नाही, जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली आणि मनुष्यामध्ये दिलेले नाही. म्हणजे या जगातल्या प्रत्येक माणसाला जर पापांची क्षमा हवी असेल,
या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जर तारण हवं असेल तर त्याला येशूकडे यावं लागेल. का येशूकडे यावं लागेल? कारण बायबल सांगते की देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगात अशासाठी पाठवलं, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. येशू माणसाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी या जगामध्ये आला आणि म्हणून येशूने माणसाच्या सगळ्या पापांची शिक्षा स्वतःच्या देहावर घेतली. माणसाने जे पाप केले आणि त्याचा परिणाम जो शेवट होता मृत्यू, नरक, ती सगळी शिक्षा येशूने स्वतःच्या देहावर घेतली. आपण जे दिवस रात्र खोटं बोलतो, लबाडीने वागतो, चोऱ्या करतो, व्यभिचार करतो, खून करतो, हत्या करतो, बायबल सांगते की माणसाच्या सगळ्या पापांची शिक्षा येशूने स्वतःच्या देहावर घेतली. येशूने माणसाचे दुःख, क्लेश, आजार, श्राप सगळं काही स्वतःवर घेतलेलं आहे आणि म्हणूनच तो माणसाला पापांची क्षमा देऊ शकतो आणि म्हणूनच येशूवर विश्वास ठेवल्याच्याद्वारे माणसाचं तारण होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पेत्र इथे स्पष्टपणे सांगतो, दुसरं कोणतंही नाव दिलेलं नाही आहे की ज्याच्याद्वारे माणसाचं तारण होईल. जसं प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला एक नाव असतं आणि बायबल सांगतं की येशूचं नाव सर्व नावावरून उंच आहे. म्हणजे एखादा आजार आहे, त्या आजाराला नाव आहे, कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, HIV आहे, तर सगळ्या नावापेक्षा उंच नाव येशूचं नाव आहे. जेव्हा आपण येशूचं नाव घेतो तेव्हा सैतानाचा कोणताही अधिकार आपल्या जीवनात चालत नाही. जेव्हा आपण येशूचं नाव घेतो तेव्हा सैतान कोणतंही काम आपल्या जीवनामध्ये करू शकत नाही. एवढं येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तरीही आज अनेक लोक इस्रायल लोकांप्रमाणे, यहुदी लोकांप्रमाणे येशूचे चमत्कार पाहून, येशूचे चमत्कार ऐकून देखील येशूचा स्वीकार करत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही आज जर येशूविषयी पहिल्यांदा ऐकत असाल तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही येशूवर विश्वास ठेवा, त्याचा अनुभव घेऊन पहा. तो खरा आहे, तो जिवंत आहे, तो विश्वसनीय आहे. तो आपल्याला कधीच फसवत नाही, तो आपल्याला कधीच सोडून देत नाही. आपले स्वतःचे लोक आपल्याला सोडून देतील, पण बायबल सांगतं की येशू आपल्याला कधीच सोडून देणार नाही. तो आपला कधीच त्याग करत नाही. हालेलुया. आणि म्हणून जर आपलं तारण व्हायचं असेल, आपल्याला पापांची क्षमा हवी असेल, आपल्या जीवनात आशीर्वाद हवे असतील, आपल्या जीवनात देवाचा आनंद हवा असेल, तर आपल्याला देवाकडे येणं गरजेचं आहे. आपल्याला येशूकडे येणं गरजेचं आहे. येशूवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. एका भावाने साक्ष दिली, मला वाटतं काही दिवसापूर्वीची साक्ष आहे, हिंदी होता तो. त्यांनी रिक्षावाला होता. त्याने सांगितलं की 4 वर्ष त्याच्या मानेमध्ये दुखत होतं, तसंच त्याच्या हातावरती गाठ होते, पायामध्ये सुजन होती. एवढे सगळे आजार, दुःख, वेदना असताना तो म्हणतो की मी रिक्षा चालवायचो, काय करणार, कुटुंबाला पोसण्यासाठी, सांभाळण्यासाठी कामावर तर जावं लागणार ना, असं तो त्याचं दुःख सांगत होता. आणि त्याला कोणीतरी त्याच्या एका मित्राने येशूबद्दल सांगितलं. त्याला प्रार्थनेला घेऊन आला आणि जसा तो म्हणतो प्रार्थनेला यायला लागला, देवाची दया त्याच्यावर झाली. त्याच्या हातावरची गाठ नष्ट झाली, पायाची सूज निघून गेली आणि जे मानेमध्ये 4 वर्षापासून दुखत होतं, जो तो पट्टा घालायचा, तो पट्टा देखील त्याने काढून टाकला. येशूकडे आल्यानंतर देवाने त्याचं जीवन आशीर्वादित केलं, त्याला सैतानाच्या बंधनातून मुक्त केलं आणि आज तो भाऊ देवावर विश्वास ठेवून जीवन जगत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजेच जोपर्यंत आपण येशूकडे येत नाही तोपर्यंत आपल्याला तारण मिळणार नाही. येशूकडे आल्याशिवाय आपल्याला पापांची क्षमा मिळणार नाही. माझ्या प्रिय भावना बहिणींनो, जर आपण येशूवर विश्वास ठेवला तर आपलं तारण होईल. जर आपण विश्वास ठेवला नाही तर आपलं तारण होणार नाही आणि आपला प्रवास स्वर्गामध्ये होऊ शकणार नाही. कितीही मोठे व्यक्ती तुमच्याबरोबर असली, तुमचे नातेवाईक असतील, पण ते आपल्याला पापांची क्षमा देऊ शकणार नाही. या जगात, पृथ्वीवर, आकाशाखाली आणि मनुष्यामध्ये असं दुसरं कोणतंही नाव नाही आहे ज्याद्वारे माणसाला पापांची क्षमा मिळेल आणि स्वर्गात प्रवेश मिळेल. म्हणूनच जेव्हा पेत्रला आणि योहानाला यहुदी लोकांनी विचारलं की तुम्ही कोणाच्या सामर्थ्याने, कोणाच्या नावाने हे काम केलेलं आहे, या लंगड्या माणसाला बरं केलं आहे, त्यांनी म्हटलं येशूच्या नावाने. आम्ही येशूच्या नावाने, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलं आणि ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले, त्या येशूच्या नावाने हे चमत्कार घडलेला आहे. आणि तोच येशू ख्रिस्त आज कोणशिला, म्हणजे ज्या दगडाला तुम्ही नाकारलं तोच आज कोणशिला झाला आहे. हालेलुया,
म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आज देव तुम्हाला या वचनाद्वारे सांगत आहे की तुम्ही येशूवर पूर्णपणे विश्वास ठेवा. देव तुम्हाला पापांची क्षमा देईल, तुमच्या जीवनातील सर्व अंधाराची कामं नष्ट करेल, सर्व सैतानाच्या बंधनातून मुक्त करेल. कारण येशूशिवाय दुसरा मार्ग नाही. येशूने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्याशिवाय कोणी पित्याकडे जात नाही. तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे, तोच जीवन आहे, दुसरा कोणता मार्ग नाही. जर तुम्ही असं विचार करत असाल की येशूशिवाय दुसरा मार्ग असेल, तर नाही, येशू मार्ग आहे. त्यांनी स्वतः म्हटलं, मीच मार्ग आहे, मीच सत्य आणि मीच जीवन आहे, माझ्याकडे आल्याशिवाय कोणी स्वर्गातील पित्याकडे जाऊ शकत नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज पूर्णपणे ईश्वर विश्वास ठेवा. जे चमत्कार, जे साक्ष तुम्ही पाहता किंवा ऐकता त्यावर विश्वास ठेवा. कारण त्याद्वारे देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल, त्याद्वारे देव तुम्हाला तारणाच्या मार्गावर चालवत राहील आणि मेल्यानंतर एक दिवस तुमचा प्रवेश स्वर्गात होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ह्या बहिणीचं नाव वनिता आहे. गेले 5 दिवस यांचं डोकं भयानक दुखत होतं आणि शिवाय त्यांना असं जाणवत होतं की त्यांचं अंग कोणीतरी बांधून ठेवलेलं आहे. या 3 दिवसामध्ये पण त्यांना खूप त्रास होत होता. पण आता जी शेवटची प्रार्थना घेण्यात आली, या प्रार्थनेमध्ये जेव्हा सांगण्यात आलं की तुम्ही नाचून गाऊन देवाचे आभार माना, स्तुती करा, तेव्हा या बहिणीने नाचून गाऊन देवाची स्तुती केली. तेव्हा तिला असं जाणवलं की तिच्या शरीरातून काहीतरी निघून जात आहे आणि आता 5 दिवसांचं ते तिचं डोकं दुखत होतं आणि अंग बांधून ठेवल्यासारखं वाटायचं, ते सगळं पूर्णपणे निघून गेलेलं आहे. तिला हलकं वाटत आहे. तसेच 10 दिवसापासून तिला जेवण जात नव्हतं, परंतु गेले 3 दिवस ती इकडे आहे. प्रभूची कृपा झालेली आहे. आता तिने इथे 3 दिवस व्यवस्थित जेवण घेतलं, तिला काहीच त्रास झाला नाही. म्हणून ही बहीण प्रभूला धन्यवाद देते. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं डोकं खूप दुखत होतं का? फार दुखत होता. ये आखा बांधून असा काढेल ना शरीर ना, आखा विचार याचं तर उठून असा पलाहेर व अशी त्रास. हां, तर आता शिबिर करा जाऊन असं करून ना आली, तर आता मला आज बेस कालपर्यंत तसंच होतं, पण आता हलका वाटलं मला. आता तुम्ही नाचून गाऊन स्तुती केली तेव्हा सगळं निघून गेलं? तेवढं निघून गेलं. आता पूर्ण हलकं वाटते? पूर्ण हलकं वाटते. आता काही नाही, आता जड असं नाही. डॉलीला अंधेऱ्याचे होते ते पण आता बेस निघून अशी गेली. प्रभूने बरं केलं तुम्हाला. प्रभूने बरं केलं मला. देवाला मी कोटी कोटी धन्यवाद देते. ताई, तुमची काय साक्षी आहे? माझी साक्ष आहे की 15 दिवसापूर्वी ना हातात माझ्या काच घुसली होती आणि मग ती उपसून काढली आणि हात सुजला होता माझा. आता इथं आल्यापासून हात आता सुजन वसारली आणि दुखायचा बी राहिला आहे. आणि काल माझी जोरात दाढ दुखत होती, ठाणक्या मारत होती. मग एका बहिणीपासून मी तेल घेतलं आणि लावलं, त्या क्षणातच माझी दाढ दुखायची राहिली. आता दाढ दुखत नाही? नाही दुखत. आणि कुठे लागलेली होती काच? दाखवा. तर इथून घुसून इकडे फिरले, इकडे असं दाखवा. हे जे जखम दिसत आहे ही? हो. आणि जास्त खोल गेलं होतं? खोल गेलं होतं, भरपूर इकडे शिरलेली होती, मग उपसून काढली ती. आणि विश्वासाने तुम्ही शिबिरात भाग घेतला आणि प्रार्थनेद्वारे प्रभूची कृपेने आता ही जखम पूर्ण सुकली आहे. काल जखम पण होती, मी आले तवा. आता काल जखम ओली होती जखम आले तवा, आता सुकली जखम ती. प्रभूने बरं केलंय तुम्हाला. प्रभूने बरं केलं, त्याबद्दल मी त्याला देवाला मी धन्यवाद देते. तुम्हाला 1 महिन्यापासून पोटात दुखत होतं, डोळा दुखत होतं आणि डोळे दुखत होते. डोळा दुखत होतं आणि कुठल्या डोळ्यांना अस्पष्ट दिसत होतं? या डोळ्याला स्पष्ट दिसत होतं, त्या डोळ्याला दिसत नव्हतं मला. म्हणजे या डोळ्याने तुम्हाला अस्पष्ट दिसत होतं आणि या डोळ्याने बरोबर दिसत होतं. मग तुम्ही निवासी शिबिरात भाग घेतला, मग काय झालं? आता माझं सर्व दिसतंय. सगळं प्रभूकडे तुम्ही प्रार्थना केली, आता व्यवस्थित व्यवस्थित दिसतंय. मागे बघा, तुम्हाला व्यवस्थित दिसते. तिकडे मागे लोक बसलेले आहेत, ते दिसतात, सर्व दिसतात. सगळं व्यवस्थित दिसतं. व्यवस्थित दिसतं. आणि पोटाचं दुखणं ते पण बरं झालं मला. प्रभूने तुम्हाला बरं केलं. तुमचं नाव सांगा. शिवम्मा माझं नाव. तुमची साक्ष सांगा. माझी साक्षी आहे. पाय दुखत होते, गुडघा जाम आणि पाठी दुखत होता. मी कोयत्रा आत्मामध्ये खाली पडले, जोरात निघून गेले म्हणजे पूर्ण. मला तुम्ही म्हणता की तणक्या वाजायचं असं चालले तर पण दुखत खूप मला. ठणके मारायचे? असं मग बसले तर उठायला होते डोकं मला. एवढा त्रास होत होता? मग काल पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत काय झालं? खाली पडले ना, मग ते निघून गेलेच पूर्ण माझं. तुम्ही खाली पडल्या देवाच्या सामर्थ्याने, निघून गेलं? निघून गेले पूर्ण. आता दुखत नाही?
देवाला मी धन्यवाद करते. तुम्ही बोलता की एवढा दुखत होतं की तुम्हाला उठताना तो गुडघा पकडून उठवावा लागायचं, बसवावं लागायचं. लागेल त्याला दुखायचं जाम मला असं, त्याला असं धरायचं आणि उठायचं. मग आता 2 हात असं खाली ठेवून उठवायचं मी. एवढा त्रास होत होता. मग आता तुम्हाला तसा त्रास होत नाही. उठून बसून दाखवा जरा. आता त्रास नाही झाला. त्रास नाही झाला, काय पण नाही होत, नाही दुखत नाही काय मला. आणि असं बसावं लागलं तर तुम्हाला गुडघा धरून बसावं लागायचं. लागेल हां, असं बसायचं पण खाली असं धरून असं पकडून बसायचं खाली. आता प्रभूने बरं केलेलं आहे. प्रभूने धन्यवाद केले मला. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव सुरेश रावते. आणि तुमची काय साक्ष आहे? माझी साक्षी अशी आहे का 3 वर्षापूर्वी माझ्या खालच्या बाजूला गाठ झाली होती. त्यामुळे मला लघवीला त्रास व्हायचा. ती गाठ एवढी कडक बनायची की पोटामध्ये वेदना व्हायच्या. त्या वेदना झाल्याने मी खाली जमिनीवर झोपून घ्यायचो, काही खाली टाकायचो नाही आणि बायबल पोटावर ठेवायचो आणि प्रभू येशूकडे मी प्रार्थना करायचो, प्रभू येशू मला क्षमा कर, ही गाठ तू काढून टाक, मला बरं कर, असा मी प्रार्थना करत राहायचो. असं 3 वर्षे सतत हा त्रास मला होता. परंतु त्याच्या अगोदर मी मे महिन्यामध्ये शिबिरमध्ये भाग घेतला, थोडी कमी झाली. मला घरीच असताना रात्री प्रार्थना करून मी झोपताना आवाज मला आला की तू शिबिरला जा. माझ्याकडे पैसे नाही. मी सकाळी प्रार्थना करून शेतावर निघून गेलो. असे 2 दिवस झाले. त्यानंतर मी परत प्रभूकडे प्रार्थना केली, तेव्हा पैसे माझ्याकडे जमा झाले आणि पुन्हा मी आता ह्या शिबिरमध्ये सहभागी झालो. आणि या शिबिरमध्ये मी गाणी, स्तुती, आराधना आणि जे काही वचने जे सर्व देवाविषयी सांगत आहे ते विश्वासाने मी बोलत राहिलो. आणि परत मी काल बाथरूममध्ये जाऊन ती गाठ चेक केली तर ती गाठ पूर्णपणे एकदम बरी आहे. ती पूर्ण निघून गेलेली आहे. आता पूर्णपणे नष्ट झाली. पूर्णपणे नष्ट झालेले. त्याचा मला काहीही त्रास होत नाही. त्या गाठीमुळे तुम्हाला लघवीला पण त्रास होत होता, लघवी होत नव्हती? हां, लघवी होत नव्हती. लघवीला तिडीक मारायची. तुम्ही निवासी शिबिरामध्ये भाग घेतला, इथली प्रवचन प्रार्थनामध्ये पूर्ण विश्वासाने भाग घेतला आणि प्रभू येशूची कृपा झाली. ती गाठ जी 3 वर्षापासून होती ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे. हां, नष्ट झालेली आहे. प्रभू येशूने तुम्हाला बरं केलेलं. हां, प्रभू येशूने मला बरं केलेलं आहे, म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे, म्हणून तुमचे डोळे बंद करा आणि पूर्ण विश्वासाने आपल्या आजारी भागावर हात ठेवा. तुम्हाला किती मोठा आजार असला, तुम्ही विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रेमळ पित्या, जितके भाऊ बहीण आज हे वचन ऐकत आहेत आणि आपल्या अंतःकरणामध्ये येशूला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारत आहेत, अशा प्रत्येकावर स्वर्गातून तुझी दया कर. या क्षणाला या प्रत्येकाला तू स्पर्श कर. यांच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने नष्ट होत. यांच्या जीवनातील सर्व सैतानाची बंधनं प्रभू येशूच्या नावाने तुटून जावत. यांच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत आणि ह्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. आमीन.